हे गजानना, आज तुझ्या आशीर्वादामुळे माझ्या ओम आणि स्वीटूचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलं। असाच तुझा आशीर्वाद कायम कायम माझ्या पोरांच्या मागे असू देत। काय चला आता आता घरी जायचं आणि तिथून लगेच निघायचं तुम्हाला। हा? अजिबात रडायचं नाहीये। हा, आपण सगळे स्वीटूला हसत बाय बोलायचं। हा, सुखाचा संसार करा। काळजी घे स्वतःची आणि सासरच्यांची। हो, ओमकार, मला माहिती आहे की नवरा म्हणून तुमच्यावर दडपण आलं असणार, मी समजू शकतो, पण तुम्ही काळजी करू नका। माझ्या लेकीच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही असं मी म्हणणार नाही, स्वीटूच्या डोळ्यात पाणी येणारच, कारण तो एक जीवनाचा भाग आहे। पण माझ्या स्वीटूच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतील ना, तेव्हा तिला हसवण्याचं काम तुम्ही करायचं, तिचे अश्रू पुसून। माझ्या स्वीटूला पुन्हा आनंदी करण्याची जबाबदारी ओमकार तुमची आहे। दादा तुम्ही काळजी नका करू, मी ही जबाबदारी पार पाडेन। ओमकार, ही नोट तुम्ही मला परत दिली होती, ही नोट माझ्या सासऱ्यांनी मला दिली होती आशीर्वाद म्हणून। एखाद्या लेकीच्या वडिलांनी जाव्यासाठी दिलेली ही भेट, हा अनमोल ठेवा मी जपून ठेवला होता। मी ना स्वतःला खरंच भाग्यवान समजतो। ओमकार, ही 1 रुपयाची नोट मी तुम्हाला देतो, कारण यावर आता तुमचा हक्क आहे। काळजी नका करू दादा, मी आयुष्यभर ही नोट जीवापाड जपली। सांभाळायची नाही, पुढे जाऊन तुझ्या जावयाला पण ही नोट द्यायची काय? हो देतो। चलो चलो, गाड़ी रेडी है। अरे हमको निकलना है। चला निघायचं।
काळजी घे, माझ्या ओमची काळजी घे. जा, घेऊन जा तिला. चला. ओम भाई, ये ऐसे क्यों होता है? मतलब प्यार दोनों करते हैं, शादी भी दोनों में होती है, पर लड़की को घर क्यों छोड़ना पड़ता है? और लड़की क्यों रोती है? मेरी जब शादी होगी ना, मुझे इससे भी ज्यादा रोना आएगा. रॉकी, मैं काम कर, गाडी परत फिरव. क्यों? अरे काय आहे ना, मला ही अशी रडणारी बायको नकोय. अजिबात नको. बाई, अशी हसरी बायको हवी मला. अशी हसली किती किती गोड दिसते बघ. अरे अरे अरे, अभी शादी हुई है, मारा मारी तो पूरे जिंदगी भर चलने वाली है. मी काय केलं रॉकी? ही मारतीये मला. आयुष्यभर मला पुढे कसं काय सहन करावं लागणार आहे बघ आता. अरे अरे ओम भाई, शादी के लड्डू खाए है ना, अभी एंजॉय करो ना. अरे रॉकी ऐक ना, आपण खानविलकरांच्या सुनेला घेऊन चाललोय. खानविलकर स्टाईलनी सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. अरे हाँ हाँ, बिल्कुल, क्यों नहीं. अरे मग विषयच नाही. ओके स्वीटू, थोडं तिकडे सरक. All right, Rocky. Let the celebrations begin. है Cheers. To you and to me. To us. काय करतोय? बायकोच माझी. सो नाही बघत आहे. काय नाही. चलने दो, रॉकी कुछ नहीं देख रहा. वाह, तोरण लावून झालं ना.
बरं आता पटापट हात चालव हा, मंडळी कधी पण येतच असतील. मॉम माझी काही मदत हवी आहे का? नको नको, होतंय मॅनेज बाळा. हं? अगं बाई ताटात बर्फी ठेवायची राहिली. आलीच. लेके पहला पहला प्यार मेरे के आंखों में खुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर हो लेके पहला पहला प्यार. रुक बहनों. मालकिन बाई, ओ बड़ी मालकिन बाई, नमस्कार. नमस्ते नमस्ते. कैसी हैं आप? ठीक हूँ. मुझे ये बताइए, आप तो हमें भूल गई, बेटे की शादी की और हमें बुलाया तक नहीं. डर गई लगता है. मिठाई देनी पड़ेगी, बख्शीश देनी पड़ेगी और साड़ियाँ भी. नाही नाही देणार, सगळं देणार. काय झालं, घाईघाईत सगळं झालं, अचानक ठरलं ना, आणि गावातच लग्न केलं त्यांचं आम्ही. ते येतच असतील, त्यांचीच वाट बघत होते. तुम्ही आत या ना, मी मिठाई वगैरे सगळं आतच देते तुम्हाला. ए बहिणी आओ. अरे बसा. सुरेश, ते मिठाईचे बॉक्स ठेवलेत ना, आणि पाकिट ती घेऊन ये जा. मॉम तू बस. नाही नाही, असू दे असू दे. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही मॅडम, आम्ही आशीर्वाद द्यायला आलोय फक्त. माझ्या होणाऱ्या सुनेला आणि मुलाला आशीर्वाद द्या. हो नक्कीच. हे सगळ्या आनंदात राहून दे तुमचं घर असंच भरभराटी. खुश रहो बेटा. थांबा, मी तुमच्यासाठी साड्या पण आणल्यात, त्या घेऊन येते. बसा. सुरेश इतनी अच्छी है ना मालकिन भाई. इसीलिए तो सब उनकी तारीफ करते हैं. खुश रहो बेटा, और तुम्हारी मन की कामनाएं सब पूरी हो, यही हम दुआ करते हैं. खुश रहो, खुश रहो. जियो बेटा, जियो. बसा. सुरेश दादा, आणताय ना सरबत? अरे डॅडी बसा. कोण आहेत ही लोक आणि इथे काय करतात? उठा उठा, बाहेर वा आधी. सिक्युरिटी. अहो थांबा जरा. तू या आत घेतलंस? अहो ते आशीर्वाद द्यायला आलेत. अगं खानविलकरांचं घर आहे, धर्मशाळा नाही. हे बघा, आज आपल्याकडे आनंदाचा दिवस आहे. नुसतं कोणालाही डोक्यावर बसवलेलं मला बिलकुल चालणार नाही. अगं तू यांना घरात कसं घेतेस? इथे शो पीस आहेत ना, 1-1 लाख रुपयाचा पीस आहे. उचलून नेला तर? ए, कुणाला बोलतोस? वाटोळ वाटोळ होईल तुझं. कधी नाही चांगलं होणार. ह्या घराचं तर कधीच चांगलं नाही होणार. आणि नवीन नवरा बायको. प्लीज 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 हात जोडते, असं काही बोलू नका प्लीज. हे घ्या तुमचे पैसे, हे घ्या तुमची मिठाई. आम्हाला काही नकोय तुमचं. जियो 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 बेटा, कभी खुश नाही रहोगे. चल बहना, चलो. काही नको. प्लीज ऐका ना माझं. प्लीज 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 ऐका ना. डॅड काय केलं ते? अहो का बोलला त्यांना इतकं? शिव्या शाप देऊन गेले ना ते लोक. अगं कोणी काही बोललं तर लगेच होतं का? बिनडोक सारखा विचार करू नकोस तू. आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस तू? अहो पण मॉम डॅड डॅड मी बोलते. तुम्ही मॉमला काय बोलताय? आणि तुम्हाला माहिती नाही का डॅड, या लोकांनी दिलेले आशीर्वाद आणि शाप दोन्ही खरे ठरतात, होऊ शकतात आपल्याला. सांगतेस काय? मग कदाचित त्यांनी दिलेले शाप मी अजूनपर्यंत भोगते, म्हणून माझ्या बाबतीत असं घडलं. आणि अहो आज तर तुमची सून घरात येणार आहे. त्यांनी दिलेले शाप खरंच भोवले आणि तिच्या पायगुणांनी तुम्हाला काही झालं तर त्याला कोण जबाबदार आहे? छे छे, असं होणार नाही. त्या शकूचा विश्वास आहे, माझा बिलकुल विश्वास नाही. नंतरचं नंतर कसं बघणार? तुम्हाला खरंच काही झालं, अटॅक आला तुमचं? अगं काहीतरी काय बोलतेस तू? नाही बोलत आहे. हे सगळं ते बोलून निघून गेले. म्हणजे असं नको व्हायला की तुमची सून सोन पावलांनी घरात येणार आणि तुम्ही डायरेक्ट सोना म्हणजे. देवा, अरे देवा, अरे देवा. अच्छा, तो तुम हो नई नवेली दुल्हन. हम तो आशीर्वाद देने आए थे. मग या ना आत्या. कैसे घर में शादी करके आई हो? इस घर में ना किसी को किसी से बात करने की तमीज है. बेटा ये बताओ,
क्या हम शो पीस चोरी करने वाले लगते हैं? हम चोर नहीं हैं। असं झालं असेल तर खरंच सॉरी। बघा, तुम्हाला जे कोणी बोलले ते कदाचित माझे वडील असतील. त्यांना माहिती नसेल, त्यांच्याही मनात असं नसेल. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि खरं सांगायचं तर माझ्या आईला असं वाटतं की कुठल्याही शुभ कार्याला तुमच्या जर शुभेच्छा मिळाल्या तर ते खूप चांगलं होतं. मी तुम्हाला अरे ये क्या कर रही हो? आमच्या सुखी संसारासाठी तुमचा आशीर्वाद हवा होता. खुश रहो, दूधो नाओ पूतो फलो, तुम्हारा संसार हमेशा खुश रहे बेटा, सदा सुहागन रहो। बेटा एक बात बताऊं, पैसे तो सभी देते हैं, लेकिन पैर छूके ये सम्मान सब नहीं देते। और एक बात सुनो बेटा, जब तुम्हारी गोद भरे तो हमें बुलाना, भूलना मत। आशीर्वाद देने जरूर आएंगे, क्यों बहनों? हाँ जी हाँ। बाय बाय। मम्मी जी, आपकी लाडली बहू को हम ले आए, जल्दी आइए मम्मी जी, ले आइए। मी वाटच बघत होते। ताडे आले। आई, आम्हाला बाहेर काही लोक भेटली, त्यांचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि मगच आत आलो. बरं केलं. खरंच बरं केलं. नाही काय, ते घरी आले होते आणि घरात जे काही बोलून गेले होते त्यामुळे मॉम अगदी डिस्टर्ब झाली होती. पण आता आय थिंक शी विल बी ओके. हो ना? अगं मग जरा स्माइल कर. आणि आता माप ओलांडून घरी आलेल्या सुनेचं आपण स्वागत करूया. मालविका, काय चाललंय या घरात? या मुलीचा गृहप्रवेश का करताय? काय बोलताय? आपली सून आहे ती. या आधी तिचा गृहप्रवेश झालाय. मिनिट डॅड, पण तेव्हा ओम तिचा नवरा नव्हता आणि स्वीटू ओमची बायको नव्हती. ते माहितीये मला, पण ही घरात यायच्या आधीच घराला शाप मिळालाय. अहो काय बोलताय? काय आता हे भलत सलत? तुझं दारात उभे आहेत. माझ्या जीवापेक्षा यांचं स्वागत जास्त महत्वाचं आहे. हे काय आता मध्येच? काही नाही, काही नाही डॅड, मला वाटतं थोडेसे घाबरले. डॅडींच्या मनातून ते जे काही बोलले, शाप वगैरे, ते डोक्यातून जात नाहीये. म्हणजे आज स्वीटू सोन्याच्या पावलांनी घरी आली आणि उद्या त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर भीती वाटते अगं त्यांना, असं मला वाटतंय. बघा प्लीज नका करू असा विचार. घरची लक्ष्मी आपल्या दारात उभी आहे, तिला आपण मानाने हात घेऊया. पण मी नाही म्हटलंय ना. आई असू दे, डॅडींची इच्छा नसेल तर आम्हाला गृहप्रवेश नाही करायचा. आम्हाला फक्त आशीर्वाद द्या आणि मग आम्ही आमचं करू मॅनेज. म्हणजे आता या मुलीसाठी तू सुद्धा घरात येणार नाहीस? बायको आहे ती माझी. आणि मी आता तिला प्रॉमिस केलंय की मी तिचा हात परत कधीच सोडणार नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. जिथेही जाईन तिथे स्वीटू बरोबर सुखात असेल.